जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, आपण भेट देणार आहोत अयोध्येला व जाताना स्नान करणार आहोत पवित्र अशा गंगा यमुना नदीच्या प्रयागराज येथील संगमात. आम्ही सातारा येथून 40 जण, ज्यामध्ये शेंद्रे येथील आम्ही 10 जण होतो, तर इतर 30 जण सातारा व परिसरातील होते. तसेच आमचे छान जेवण व स्लीपर कोच गाडीचे ड्रायव्हर अशी दोन्ही जबाबदारी 3 जण सांभाळत होते. तर त्यांना मदतीला 3 मावश्या होत्या. तर असे आम्ही सर्वजण सकाळी 8:30 वाजता सातारमधून प्रयाग इलाहाबादसाठी प्रयाण केले. गाडीत सर्व भक्तिमय वातावरण होते. सर्वजण स्वामी समर्थ भक्त होते. आम्ही उशिरा बुक केल्यामुळे मी व रेश्मा आम्हाला पाठीमागे जागा होती. हलत्या पलंगावर बसल्यासारखे वाटत होते. पण आमचा शेंद्रे ग्रुप मागे आमच्यात येऊन जास्तीत जास्त बसायचा व गप्पा सुरू व्हायच्या. त्यात स्त्रियांचा जादा भरणा, त्यामुळे गप्पा काही संपत नव्हत्या. आम्ही महाकुंभ मेळ्यादरम्यान प्रवास करीत असल्यामुळे रस्त्याला भरपूर गर्दी होती. आम्ही सातारा येथून वाटार स्टेशन, लोणंद, नीरा, मोरगाव, सुपे, पाटस, दौंड, काष्टी, अहमदनगर, अमळनेर, मिर्झापूर, पुढे यूपीमध्ये बरीच छोटी मोठी गावे लागली. त्यात रस्त्याला पंढरपूर, आष्टा, निपाणी ही नावे असलेली गावेही तिकडे पाहण्यास मिळाली. असा सलग 24 तास प्रवास करून मग प्रथम जबलपूरला व नंतर प्रयाग येथे पोहोचलो. यासाठी आमच्या बसने तब्बल 1450 किलोमीटर अंतर पार केले. जात्यावेळी महाकुंभ मेळ्याची सांगता जवळजवळ येत असल्यामुळे सगळीकडे गर्दी खूप होती. प्रायव्हेट कार, बसेस खूप साऱ्या तिकडे निघाल्या होत्या. असा आमचा प्रवास छान चालला होता. प्रवासादरम्यान आम्हाला शेतामध्ये जास्तीत जास्त गहू आणि मोहरीचे पीक आम्हाला दिसले. आम्ही प्रथम ज्या ठिकाणाला भेट देणार आहोत ते आहे प्रयागराज. हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थस्थळापैकी एक आहे. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती या 3 नद्यांचा इथे संगम होतो, म्हणून याला त्रिवेणी संगम असे म्हणतात. महाभारत व रामायण काळापासून या स्थळाला मोठे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. 144 वर्षांनी भरलेल्या या महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी आम्ही सर्वजण निघालो आहोत व तेथून पुढे अयोध्या व काशी असा प्रवास करणार आहोत. महाकुंभ मेळा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक मेळा असून तो 4 ठिकाणी आयोजित केला जातो. 1. प्रयागराज उत्तर प्रदेश, गंगा यमुना सरस्वती संगम. हरिद्वार उत्तराखंड, गंगा नदी किनारी. उज्जैन मध्य प्रदेश, क्षिप्रा नदी किनारी. नाशिक महाराष्ट्र, गोदावरी नदी किनारी. 5. कुंभमेळ्याचे प्रकार व कालावधी. महाकुंभमेळा फक्त प्रयागराज, दर 12 वर्षांनी कुंभमेळा प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन, नाशिक दर 12 वर्षांनी. अर्धकुंभमेळा प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन, नाशिक दर 6 वर्षांनी. माघ मेळा प्रयागराज, दरवर्षी माघ महिन्यात. महाकुंभमेळा बाबत पौराणिक कथा. समुद्र मंथनाच्या वेळी अमृताचा कलश बाहेर आला आणि देव दानवामध्ये त्यावर युद्ध झाले. त्यावेळी गरुडाने अमृताचा कलश घेऊन आकाश मार्गाने 4 ठिकाणी टाकला. त्यामुळे या 4 त्या डोंगरावर मंदिर कुठलं आहे बघा, तिकडे समोर लांब. आणि कुंभमेळा साजरा केला जातो. त्रिवेणी संगमातील नद्या आणि त्यांचे वैशिष्ट्य. गंगा नदी हिमालयातील गंगोत्रीमधून उगम. गंगेचे पाणी थंड, स्वच्छ आणि पारदर्शक असते. यमुना नदी हिमालयातील यमुनोत्री येथून उगम. तिचे पाणी गंगेच्या तुलनेत अधिक गडद आणि निळसर असते. त्यामुळे त्रिवेणी संगमामध्ये वेगवेगळे प्रवाह स्पष्ट पाहायला मिळतात. सरस्वती नदी अदृश्य नदी. ही नदी प्रत्यक्ष न दिसणारी, पाताळातून वाहणारी मानली जाते. पौराणिक ग्रंथानुसार ती राजस्थान आणि गुजरातमधून वाहत होती आणि कालांतराने अदृश्य झाली.
देवाला काय करू नका हे बोललं म्हणून मला ते आठवलं. देवाला कसं काय करायचं? त्याला अजिबात बोलायचं नाही घाबरायचं. त्याला नाही कुचाडी मारायची आपण पाठ करत नसेल. नाही आता ती शेवटी रक्तचंद्र तरी काय जर झालं तर ती तिथंच येणार ना, कारण किती सदा कमी तर आपण मला काय घ्या शूलकंकपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे मुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकवि। अभी ये माहौल कैसा है उधर? अच्छा बहुत भीड़ है। चल ठीक है, थोड़ा कम गया। अब कम है क्या? बढ़िया, तुमको स्नान मिलेगा। मिलेगा ना? हाँ, सुंदर सुंदर। ओके, आभारी है सफल मंगल में हो नागा बाबा। आभारी है। जिसके दर्शन करने के लिए जा रहे हो तो यहीं से मिल गया। हर हर महादेव, हर हर महादेव। कहाँ से आए हो आप? कौन? आप? अभी हम हाँ, हम जबलपुर से आ रहे हैं। जबलपुर। नर्मदा खंड से आ रहे हैं। काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे धर्मसेतुपालकं धर्ममार्गनाशकं धर्मपाशनाशकं शर्मदायकं स्वर्णवर्णशेषपाशकोटिकाङ्गमण्डलं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाविकामुमारयुग्मकं सर्वनाशनं करालदष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे अष्टहासविघ्नपद्मजालकोशसन्द्रमे दृष्टिपातनष्टपापजालमूलशासनम् अष्टसिद्धिदायकं प्रकारमानसन्दरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे कालसन्दनायकं विशालकीर्तिदायकं काशिकावासलोकपुण्यपापशोधकं विधिनिधिमानितिमविन्दं पुरातनं जगत्पतिं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति येन नरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोभमोहदैन्यलोभकोपतापनाशनं वेदयन्ति कालभैरवं सन्निधिन्द्रों पूर्णम् एक मला हसूचा उरत नाही काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भानुकोटिभास्करं भवामि। मंदिरात गेलो काय म्हणता माहितीये का? आपण बाबा तराट गेलो असं का आपण एखाद्या ठिकाणी पुताने म्हणत येत नंबर आहे पुण्यात गेलो ना काय करायचं ऐकतच नाही पब्लिक असं असतं इकडं आपण त्याच्या सगळं राहायला पाहिजे असं राहिलं तर लवकर आता पण गेला तर खाल्लं थोडे घेतलं ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ता अभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। चंद्रमाने कुंभराल हनुमानी मिल गए, घर चले जा रहे, आप चले जाइए। धर्म से पालकम धर्म मार्गनाशकम धर्म पाशमोचकम शोभदायकम स्वर्ण वर्ण शेष पाश शोभितांग मंडलम नाशिका पुराणी नाथगाय वैभवम भजे रत्न पादुका प्रभाविकाम माधुर्यम नित्यगम्य विश्वदेव निर्विरंजनम बुद्धिधर्मनाशनम पराय दुष्टनाशनम नाशिका पुराणी नाथगाय वैभवम भजे। चंद्रमाने कुंभराल हनुमानी मिल गए, घर चले जा रहे, आप चले जाइए। राजू केवट चंदिया के लिए रहने वाले लांसे के पास खड़ा हो। राजू केवट जो चंदिया के रहने वाले शंभु राम नाम घे तेणे दाह शांत होय, तेणे दाह शांत होय। विभीषण मैत्री सखाय, विभीषण मैत्री सठाय खंडना कदा।